नमस्कार, मी सिद्धेश टाकवले आणि आपण पाहत आहे जय महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा सखोल विश्लेषणासोबत। सुरुवातीलाच बातमी आहे हिंदू परिषदेने आता काढलेल्या एका फरमानाची। गरब्यामध्ये गैर हिंदू नकोत असा फरमान विश्व हिंदू परिषदेचे नेत्यांनी काढलेला आहे। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर केला जातो असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केलाय। तर दुसरी बातमी आहे राज्यातल्या शाळांसंदर्भातली। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा नेमकं काय झालं असा संतप्त सवाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारलाय। शाळेचा परिसर सुरक्षित करण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलाय आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय। आणि तिसरी बातमी आहे सोलापुरातून। गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने कहर माजवलाय। 91 महसुली मंडळांपैकी 43 महसुली मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे 448 गावं बाधित झाली आहेत। करमाळा तालुक्यातील शांताबाई वाघ यांचा मृत्यू झालाय तर 28 जनावरं 15,025 कोंबड्या या मृत्युमुखी पडल्या। त्यामुळे आता 1,86,000 शेतकऱ्यांचा आर्थिक कंबरडा सुद्धा मोडलाय। त्यामुळे आता अजून पंचनामे न झाल्याने आता शेतकरी मात्र हवालदिल झालाय। आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 बातम्यांवरती आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत असणार आहेत विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील, आदिती जोशी पालक प्रतिनिधी आणि अजित नवले शेतकरी नेते सुद्धा काही वेळात आपल्यासोबत जॉईन होतील आणि आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे सुद्धा आपल्यासोबत असणार आहे। आपण पहिली बातमी घेणार आहोत ती म्हणजे अशी की सध्या जे काही विश्व हिंदू परिषदेने जे काही फरमान काढलेलं आहे या फरमानासंदर्भातली। सध्या विश्व हिंदू परिषदेने आता नवरात्रोत्सवामध्ये एक फरमान काढलेला आहे। जो गरबा असतो त्या गरब्यामध्ये गैर हिंदू नकोत असं फरमान काढलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती विश्व हिंदू परिषदेच्या या फरमानामुळे आता हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर केला जातो असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केलेला आहे। आणि यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील सध्या आपल्यासोबत आहे। कुंदनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। कुंदन पाटील सध्या आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात। काही तांत्रिक कारणामुळे ते आपल्यासोबत जोडले गेले नाही, मात्र ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। विश्व हिंदू परिषदेने आता एक फरमान काढलेला आहे। गरब्यामध्ये सध्या गैर हिंदू नकोत असा दावा त्यांनी केलेला आहे। या गरब्यामध्ये गैर हिंदू नकोत असा जो फरमान आहे तो काढण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुंदनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय। नमस्कार। नमस्कार। आता जे काही नवरात्रोत्सव आता सध्या सुरू होतोय यामध्ये गरबाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलं जातं, मोठा उत्सव असतो। यामध्ये गैर हिंदू ओळखले जाऊ नयेत म्हणून हे काय करतात नेमकं? याच्यामध्ये गरब्यामध्ये एंट्री कशी मिळवतात? सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे की गरबा म्हणजे काय आहे। गरबा हा प्रेम आणि भक्तीचा संगम आहे। हा आमच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे। जे लोक आपल्या घरातील महिलेला बुरक्याच्या बाहेर पाहू शकत नाहीत, ते दुसऱ्याच्या भक्ती आणि प्रेमाच्या संगमामध्ये नाहण्यासाठी कशासाठी येतात, हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं माझं हिंदू समाजातल्या महिलांना, तरुणींना आव्हान आहे, आमच्या माता भगिनींना आव्हान आहे की त्यांनी कोणत्या गरब्यामध्ये जातोय आपण गरबा खेळायला हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। आपण चौकस बुद्धीनं या गरब्यामध्ये सम्मिलित झालं पाहिजे। ज्या ठिकाणी
मुस्लिम समाजाकडून लव जिहाद सारख्या मोठ्या प्रमाणामध्ये मग त्यांनी फक्त हिंदूंच्याच बाबतीमध्ये चालवलंय का, नाही ते ख्रिश्चनांनाही टार्गेट करतायत. तर आपल्या हिंदू समाजातील माता भगिनींनी सजग राहणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे पुरुष या गरब्यामध्ये सम्मिलित होत आहेत, काय हेतूने ते या ठिकाणी येत आहेत. अनेक ठिकाणी आम्ही असं पाहतोय की या लोकांनी गरब्यांचं आयोजन केलेलं आहे. मग तुम्हाला गरबा इतकाच प्रिय आहे तर तुमच्या घरातील महिलांना तुम्ही गरबा खेळायला आणा ना. तुम्ही तुमच्या समाजामध्ये गरब्याचं आयोजन करा. तुम्ही हिंदू समाजातील महिलांना मुलींना का टार्गेट करताय? तर हे टार्गेट करणं बंद झालं पाहिजे. मुळातच विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मागणी केली जाते, वेगवेगळे मोर्चे काढले गेलेले आहेत की जे या पद्धतीनं लव जिहादचा जो प्रकार आहे तो थांबला गेला पाहिजे आणि आमच्या संस्कृतीचा विपर्यास जो मुस्लिम समाजाकडून केला जातोय तो न करता संस्कृतीचा विपर्यास होतोय, हिंदू मुलींना टार्गेट केलं जातंय. मात्र कुंदनजी होतंय काय माहितीये का की या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणताय ते मुद्दे आहेत बरोबर, पण यामध्ये हिंदू मुलीच का बरं बळी पडतात? कारण याच्यामध्ये कुठेतरी घरून सुद्धा संस्कार मिळणं गरजेचं आहे. हे कुठेतरी कमतरता होते का? पालक कुठेतरी कमी पडतात असं तुम्हाला वाटत नाही का? हिंदू समाजाला मी त्यासाठी आव्हान केलं. काय आहे, प्रत्येक वेळी फक्त मुस्लिम समाजाला दोष देणं हा त्याच्या मागचा भाव नाहीये. बरोबर. हिंदू समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम विश्व हिंदू परिषद गेल्या अनेक वर्षापासून करते. पण काय आहे, अलीकडे जे काही प्रगतीशील ह्याच्या खाली कुटुंबांचं जे काही विघटन व्हायला लागलं आणि याच्यामध्ये आई वडील दोन्ही नोकरीला जातात, मागे मुलं काय करतात याच्या बाबतची काही चौकशी केली जात नाही. तर यातून काही विपर्यास व्हायला लागले. आम्ही आमच्यामध्ये जे काही कमतरता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीनिशी करतो आहे. पण याच्यामध्ये काय आहे की दुसऱ्या समाजानेही समजून घेणं गरजेचं आहे की अशा विकृतींना स्थान न देता जर समाजामध्ये सगळा समाज एकत्र राहून गुण्यागोविंदाने नांदला गेला पाहिजे, भारताचा विकास झाला पाहिजे, तर मुस्लिम समाजानं त्यांचे जे काही धार्मिक परंपरा आहेत त्या त्यांनी पाळाव्या. हिंदू समाजामध्ये ज्या काही धार्मिक परंपरा आहेत त्या हिंदू समाजाला पूर्णपणे निर्वेदपणे पाळण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये कोणताही अटकाव किंवा वेगळ्या मानसिकतेतून त्याच्यामध्ये सम्मिलित न व्हावं. जे लोक येणार आहेत त्यांचं स्वागत करायला हरकत नाही, मी हरकत नाही म्हणतोय, पण त्याच्यामध्ये जर त्यांच्या डोक्यामध्ये जर वेगळा जर भाव असेल, त्या ठिकाणी येणार, त्या मुलींची छेडछाड काढणार किंवा मुलींचे नंबर त्या ठिकाणी घेणार, कोण कुठल्या परिवारातून येत आहे. आता काय आहे, लव जिहाद कसा होतो हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. ज्या परिवारामध्ये वाद आहे, ज्या परिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे किंवा जो परिवार एकदमच कमकुवत आहे, दुर्लक्षित आहे, समाज त्याच्याकडे फार चांगल्या पाठबळ नाही आहे, अशा कुटुंबातल्या मुलींना ओळखलं जातं आणि त्याच मुलींना टार्गेट केलं जातं लव जिहादमध्ये. असे अनेक प्रकार वारंवार घडतायत आणि त्याचे पुरावेही येत आहेत. पण शासन त्यासाठी जो योग्य पद्धतीचा कायदा करणं अपेक्षित आहे तो केला जात नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं आहे की हिंदू समाजानं याच्यामध्ये जागृत होऊन या गोष्टीकडे डोळसपणे बघितलं गेलं पाहिजे आणि आपण ज्या गरब्यामध्ये जातोय त्या ठिकाणी असे जर प्रकार होत असतील तर लगेच पोलिसांना त्याबाबतची तक्रार दिली पाहिजे. आमचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते सगळीकडे असतील, त्यांना सांगितलं पाहिजे आणि असे प्रकार थांबले पाहिजे. पण कुंदनजी तुम्ही म्हणता यासारखे प्रकार थांबले पाहिजेत, पण यामध्ये आता तुम्ही नेमकी आता चाचणी कशी करणार? कारण जर अशा पद्धतीचे जर प्रकार घडत असतील, जर या गोष्टींना जर चाप लागणं गरजेचं आहे, तर मग याची चाचणी तुम्ही कशी करणार आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी विश्व हिंदू परिषदेचं पुढचं पाऊल काय असेल? ज्या ठिकाणी गरब्यांचं आयोजन केलं जात आहे, कोणत्या समाजाकडून किंवा कोणत्या संघटनेकडून ते केलं जातं याची संपूर्णपणे माहिती घेतली जाते. त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने स्क्रीनिंग करतात की येणारे लोक कोण आहेत, ते इन्व्हायटेड आहेत की जनरल पब्लिक आहे, मग त्याच्यामध्ये येणाऱ्या लोकांची नाव नोंदणी कशा पद्धतीने केली जाते आणि त्या ठिकाणी सुरक्षेच्या माध्यमातून त्यांनी मापदंड काय ठेवलेले आहेत या संपूर्ण गोष्टीची माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून, दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून घेते आहे. आणि ज्या ठिकाणी चुकीचे प्रकार दिसतील तर अशा गोष्टींवरती योग्य पद्धतीने कायदेशीर कारवाई केली जाईल. पण कुंदनजी तुम्हाला असं नाही वाटत की या सगळ्या प्रकरणावरून आधी हिंदूंचे सण येतात, गणेशोत्सव असतो, अनेक हिंदूंचे सण येतात, याच्यामधून एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं, एखाद्या विशिष्ट समाजामधून किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करायचा, असं कुठेतरी होतंय असं नाही वाटत तुम्हाला? एका गोष्टीमुळे एखाद्या विशिष्ट समाजालाच टार्गेट करून त्या समाजाची बदनामी केली जाते असं नाही वाटत? हे कोण करतं हे तुम्ही समजून घ्या ना. आता सीमेवरती आपले जे काही जवान आहेत ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी उभे आहेत आणि पलीकडून जर गोळी मारली आणि त्याला प्रत्युत्तर दिलं
तर आपण त्या देशावरती अतिक्रमण केलं असं होत नाही. म्हणजे हे लोक आमच्या सणामध्ये येणार, आमच्या माता भगिनींची खेळ काढणार, लव जिहाद सारखा जिहाद या ठिकाणी करणार, आमच्या सणांचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न या मानसिकतेतून काही लोक करणार आणि मग त्याच्यासाठी सुरक्षा म्हणून आम्ही काही जर पावलं उचलली तर आम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतोय. ही जी काही भावना गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये रुजवली गेलेली आहे, मग त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्यासारखी प्रसार माध्यमांमधनं ज्या चुकीच्या बातम्या दाखवल्या जातात सत्यता न पडताळता, तर त्याही बातम्या याला पूरक ठरतायत. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जे काही लेखन या बाबतीमध्ये केलं किंवा वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या या पद्धतीच्या दिल्या, या बातम्या किंवा अशा पद्धतीचं लेखन याला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पुढे आणत गेला आणि मग आपल्याच लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण केला गेला. यामुळे अशा गोष्टी वाटतायत. लव जिहाद आहे का नाही याचं तुम्ही उत्तर द्या. समाजामध्ये लव जिहाद होतो आहे की नाही याचं तुम्ही मला उत्तर द्या ना. तुमच्याकडे चांगली रिसर्च टीम आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून रिसर्च केला असेल. तुम्हाला लव जिहाद आहे की नाही याचं उत्तर तुम्ही सांगा, समाजाला त्या निमित्ताने कळू. नक्कीच या संदर्भामध्ये आता नेमकं काय समोर येतं आणि आगामी काळामध्ये नेमका हा विषय कुठल्या अँगलने जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अजून एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आली आहे, ती म्हणजे अशी की राज्यातील शाळांसंदर्भामध्ये आता कोर्टानं सरकारवरती ताशेरे ओढलेत. शाळकरी मुलांच्या सुरक्षेचे प्रश्न आता आता ऐरणीवरती आलेत. नेमका मुलांच्या सुरक्षेचं नेमकं काय झालं असा संतप्त सवाल आता मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला विचारलाय. शाळेचा परिसर असेल सुरक्षित करण्यामध्ये आता सरकार अपयशी ठरल्याचा निर्वाळा कोर्टानं दिलाय आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत आदिती जोशी, पालक प्रतिनिधी, सध्या आपल्यासोबत या चर्चेमध्ये उपस्थित आहेत. आदितीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. आदितीजी, आता विद्यार्थ्यांसोबत म्हणजे विशेष करून मुली असतील किंवा मुलं असतील यांच्यासोबत अनेकदा वारंवार लैंगिक शोषणाच्या घटना घडलेल्या आहेत, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. अजून सुद्धा बदलापूरची घटना ताजी आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमधून अजून पण सरकार म्हणावं तितकं सतर्क होत नाहीये. एक पालक प्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका आहे? खरं सांगायचं तर पालक म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी खरंच व्यथित होतो. काहीतरी घटना घडण्याचाच आपण नेहमी वाट बघणार आहोत का, हा पण एक खरं तर मुळाचा मुद्दाच आहे. प्रत्येक वेळेस रिॲक्शन द्यायच्याऐवजी प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स का घेतल्या जात नाहीत अथॉरिटीज कडनं, हा पण मुद्दा आहे. वेगळे वेगळे ऑडिट्स केले जातात शाळांचे, मग त्या दरम्यान तुमच्या वेगळ्या मान्यता द्यायच्या आधी या गोष्टी बेसिक का नाही बघितल्या जातात. मग त्या ट्रान्सपोर्ट मधले बलात्कार मुलींवरती झालेले असतील किंवा वॉशरूम मधले असतील किंवा आपण प्रत्येक राजकीय पक्ष हा त्यांच्या सोयीची भूमिका घेतो, तेवढ्यापुरता नाटकी एकमेकांच्या विरोधात ते चिखलफेक करतात. मूळचे प्रश्न तिथेच राहतात. पालक म्हणून ही आमची खरोखर व्यथाच काय आणि म्हणजे खरोखर आम्हाला आवडलं की सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिलाय आणि एक निष्पक्ष असं त्यांनी काहीतरी परत त्याच्यावरती आवाज उठवलाय. कारण आम्हाला असा प्लॅटफॉर्मच नसतो पालक म्हणून की शाळेमध्ये जाऊन आम्ही अशा प्रकारच्या विचारू शकत नाही किंवा विचारलं तरी त्याची काही फारशी चांगली उत्तरं मिळत नाहीत. आणि उत्तरं नुसती मिळण्यापेक्षा या व्यवस्था होणं तितकंच गरजेचं आहे. सिक्युरिटी म्हणून हे उद्याचे भावी नागरिक आहेत आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने जर का आपण काम करू शकत नसू तर मग हा मोठाच प्रश्न निर्माण होतो. पण आदितीजी, जर आपण बघितलं असेल तर कोर्टाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा प्रकाश टाकलेला आहे आणि याच प्रश्नांवरून आता त्यांनी सरकारला सुद्धा झापलेलं आहे. कोर्ट असं म्हणतंय की अनेक शाळांमधलं जे काही छत आहे ते छत अजून नादुरुस्त आहे. शाळेमध्ये CCTV कॅमेरेज नाही आहेत. ज्या स्कूल बसेस असतात या स्कूल बसेसचे जे काही मालक म्हणजे जे काही चालक आहेत त्यांचा अजून चारित्र्याचा तपास नाहीये, त्यांची अजून अधिकृत कुठले डॉक्युमेंट सुद्धा नसल्याचा धक्कादायक प्रकार आता या ठिकाणी समोर येतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा तर प्रश्न आहेच आहे, सोबत त्यांच्यासोबत जे घडणाऱ्या जे काही रोज त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांसंदर्भामधल्या सुद्धा लोकांवरती आता गांभीर्यानं दखल घेतली जात नाहीये. यासाठी पालक म्हणून तुम्ही आवाज नाही उठवला का, किंवा या संदर्भामध्ये आवाज जरी उठवला तर तुम्हाला समोरून प्रशासनाकडून नेमकं काय उत्तर अपेक्षित होतं आणि जे आलंय किंवा आलं नाही अजून? बऱ्याच वेळा प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट हे हायर केले जातात आता शाळांकडनं की किंवा शाळांच्या मध्ये ड्रॉप आणि हे करायला हे अशा प्रकारच्या पळवाटा काढल्या जातात की मग ती व्यवस्था आमच्यावरती येऊ नये आणि मग ते ना ते प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवाले या गोष्टीला आन्सरेबल असतात ना शाळेच्या व्यवस्थापन या गोष्टीला आन्सरेबल असतात. हेच असं काहीतरी टेक्निकली गोष्टी केल्या जातात.
बरेच पालक हे आजकाल म्हणजे आई आणि वडील दोघंही नोकरी करणारे किंवा व्यवसायानिमित्त असतात आणि मग त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा अशा प्रकारच्या शाळेच्या व्यवस्थांची मदत घ्यावी लागते. छत घालणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे तर खरंच काय आता ह्याच्याबद्दल आम्ही बोलायचं आणि अ, जेव्हा फी मागितली जाते किंवा त्याच्यासाठी अडवलं जातं किंवा हम्म, हम्म. प्रत्येक वेळेस वेगळ्या युनिफॉर्मच्या किंवा अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फिया गोळा केल्या जातात. त्यावेळेस हे हे सगळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पालक म्हणून गृहीत धरतो की हे आम्हाला मिळणार आहे. पण ते नाही मिळत ही वस्तुस्थिती आहे. त्यातल्या त्या शहरी भागामध्ये हा विषय बरा असावा, पण ग्रामीण भागामध्ये तर हा विषय अत्यंत हलाखीचा आहे. आणि तिथले पालक असं तेवढ्या प्रमाणात संघटित किंवा सुशिक्षित नसल्यामुळे त्यांना तर कुठले प्लॅटफॉर्म पण नसतात की अशा पद्धतीने ते कुठे जाऊन त्यांचे प्रश्न मांडू शकतील आणि ते सोडवू शकतील. खरं आहे. नक्कीच. त्यामुळे अदितीजी हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. एक पालक म्हणून तुम्ही सुद्धा एक मोठी जबाबदारी सुद्धा तुमच्यावरती असणार आहे. तुम्ही सोबतच राहा. मात्र आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे सोलापुरातून. सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आता पावसानं कहर माजवलेला आहे. 91 महसूल मंडळांपैकी जवळपास 43 महसूल मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. यामुळे आता 448 गावं ही पावसामुळे आणि पुरामुळे बाधित झाली आहेत. करमाळा तालुक्यातील शांताबाई वाघ यांचा मृत्यू झाला आणि 28 जनावर यामध्ये आता वाहून गेलेले आहेत आणि यामुळे आता शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. आर्थिक कंबरडं सुद्धा शेतकऱ्यांचं मोडलेलं आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत शेतकरी नेते अजित नवले आणि आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे सध्या आपल्यासोबत असणार आहेत. मी सर्वप्रथम अजितजी तुमच्याकडे येतोय. आता सोलापूरमधली जी परिस्थिती आपण पाहतोय याच्या आधी राज्यामध्ये अनेकदा पूर परिस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पुरामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान सुद्धा झालं. नुकसान होतं, पंचनामे होत नाहीत, पंचनामेच होत नाहीत. त्यामुळे मदतीच्या अपेक्षेमध्ये शेतकरी तसाच राहतो. त्या शेतकऱ्याच्या नशिबात काहीच येत नाही ना, त्याच्या वाट्याला काय येतं. अजून सुद्धा जर बळीराजाच जर जगू शकत नसेल आनंदामध्ये तर सर्वसामान्यांचं काय होणार असा प्रश्न निर्माण होतोय. पंचनामे व्हायला एवढा वेळ का लागतोय आणि पंचनामे जरी झाले तरी मदत यायला एवढ्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्याला का थांबावं लागतंय? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सरकार आणि व्यवस्थेनं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता कधी नव्हे ते आता फार तीव्रतेनं पुढे आलेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता पावसाची अनियमितता वाढणार, खूप कमी वेळामध्ये खूप जास्त पाऊस हे आता इथून पुढे सातत्यानं होणार आहे. त्यामुळे याबाबत तात्कालीन उपाय आणि दीर्घकालीन उपाय हे दोन्ही करण्याची आवश्यकता आहे. तज्ज्ञांनी जे आता सांगितलं त्यानुसार आज जी काही झलक संबंध महाराष्ट्रात आपल्याला दिसते, सोलापूरचं उदाहरण आता तुम्ही सांगितलं. मी नुकताच संयुक्त किसान मोर्चाच्या संबंध दौऱ्यातून विदर्भातून आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये परततोय. तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन, कापूस आणि शेतीचं अतोनात नुकसान ह्या पावसामुळे झालेलं आहे. दुर्दैवानं सरकारच्या वतीनं जे प्रतिनिधी जायला पाहिजेत ते आता निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. त्यांचे राजकीय डावपेच सुरू आहे. त्यामुळे कुणीही राजकीय नेता ना सत्ताधाऱ्यांमधून ना विरोधकांमधून शेतकऱ्यांकडे गेलेला नाही, शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेला नाही. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. अधिकाऱ्यांना सुद्धा पुरेसे आदेश नाही आहेत. त्याच्यामुळे पंचनामे होताना दिसत नाहीये आणि पंचनामे सुद्धा दुर्दैवानं राजकीय प्रभावाखाली होत असल्यामुळे ज्याचं खरं नुकसान झालंय ते कागदावर येत नाहीत, त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नैराश्य हे शेतकऱ्यांमध्ये येतंय. एकीकडे सोयाबीन आणि कापूस अशा प्रकारे नष्ट होताना दिसतोय, दुसरीकडे सरकारच्या आर्थिक धोरणं ज्याच्यामध्ये ट्रम्प यांनी जे सगळं धोरण आणलंय त्याचा सुद्धा सोयाबीन आणि कापसावर परिणाम होणार. आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दुर्दैवानं ही भीती व्यक्त करायची आहे की एकीकडे सरकारची ही धोरणं, दुसरीकडे पाऊस आणि ही अनियमितता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या येत्या काळात दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील अशी भीती याच्यातून निर्माण झालेली आहे. आपल्या माध्यमातून सरकारला मला आव्हान करायचंय की सरकारने हे गांभीर्यानं घ्यावं. निवडणुका येतील जातील, मात्र शेतकऱ्यांचे जीव एकदा गेले की ते परत येणार नाहीत. शेतकऱ्यांचा विश्वास एकदा आणखीन तुटला तर तो परत रिगेन करता येणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं, त्यांना दिलासा देणं, पंचनामे करणं, दोन प्रकार आहेत. एक तर पीक विमा योजनेचे जे सगळे ट्रिगर काढून टाकले त्याच्यामुळे सुद्धा मोठं नुकसान होणार आहे, ते परत बहाल पण करणं. अजितजी आपण आता म्हणताय की या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, शेतकरी हवालदिल झालाय, कपाशीचं नुकसान होतंय, सोयाबीन पाण्यात आहे.
मात्र अजून सुद्धा या सरकारला जाग येत नाहीये, कृषी मंत्री सुद्धा याच्यामध्ये तात्काळ दखल घेत नाहीयेत. नेमकं आता सरकारचे डोळे उघडणार तरी कधी आहेत नेमके याच्याबद्दल आता शेतकरी नेते म्हणून तुम्ही काही आवाज वगैरे उठवणार आहात की नाही? मी तेच आपल्याला सांगत होतो की विदर्भामध्ये एसकेएमचे सगळे राष्ट्रीय नेते आले, टीकेजी होते, डॉक्टर अशोक ढवळे होते, आम्ही सगळे होतो आणि आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बोलवलं. बच्चू कडू होते, रविकांत तुपकर होते, राजू शेट्टींबरोबर सुद्धा आम्ही संपर्कात आहोत आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र येत सरकारकडे जाणं आणि सरकारला ह्या सगळ्या शेती प्रश्नांचं गांभीर्य सांगणं या प्रकारच्या कृती आम्ही करतो आहोत. त्यावर जर झालं नाही तर दुर्दैवानं सगळे मिळून एकत्र येत एक मोठं लोकशाही आंदोलन जे शांततेच्या मार्गानं मात्र हजारोच्या संख्येनं होईल आणि दिल्लीच्या सीमेवर ज्या प्रकारे आंदोलन झालं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली तरी सुद्धा हटायचं नाही अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये दुर्दैवानं आम्ही जातो आहोत. शेतकरी सुद्धा त्या पातळीवर जात आहे. सरकारने अंत न पाहता आणि आंदोलन करण्याची वेळ न येऊ देता कर्जमाफी आणि नुकसान भरपाई, पीक विमा या सगळ्या बाबत पुढे यावं असं आव्हान आम्ही करतो आहोत. नक्कीच अजितजी, मी आता आमच्या प्रतिनिधींकडे जाणार आहे. स्थानिक प्रतिनिधी रवी ढोबळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी, तुम्ही आता सोलापुरातल्या कुठल्या भागात आहात आणि आता तिथे सध्या नुकसानाची काय परिस्थिती आहे? शेताशिवारातलं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे का? निश्चितच देश मी आता सध्या उभा आहे सोलापूर तुळजापूर महामार्गावरती एक शेती आहे. त्या शेतीमध्ये ऊसाच्या पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र जवळपास सोलापूर जिल्ह्यातील 1,65,000 हेक्टरवरील पिकाचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काल जे आहे ते कमरे इतकं पाणी होतं, त्यामुळे त्यांचं हाताशी आलेलं पीक जे आहे ते वाहून गेलेलं आहे. शेतकऱ्यावर कुठेतरी आसमानी संकट जे आहे ते आलेलं आहे सिद्धेश. नक्कीच. त्यामुळे आपण पाहतोय की सध्या कशा पद्धतीनं या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण रवी, जर आपण बघितलं असेल तर कुठले प्रशासकीय अधिकारी किंवा कुठल्या नेत्यांनी याला भेट दिलेली आहे का शेताशिवाराला, आणि कुठलं आश्वासन शेतकऱ्यांना मिळालंय का आतापर्यंत? 2च दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जे अक्कलकोटचे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट येथे बोरगाव येथील पुराची पाहणी केलेली आहे आणि शासनाकडून जे आहे ते लवकरात लवकर मदत देण्यात येईल असं शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय. मात्र अद्यापही प्रशासनातील अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत. शेतकरी राजा जो आहे तो हवालदिल झालेला आहे. खरीपाचं पीक जे आहे अख्खं पाण्यामध्ये गेलेलं आहे, वाहून गेलेलं आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी खूप संकटात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सिद्धेश. नक्कीच. त्यामुळे आता नक्कीच रवी, तुम्ही सुद्धा हे वार्तांकन करताना काळजी घ्या. आता या शेतकऱ्याच्या सध्या भविष्याला आता नेमकं काय सरकार आता मदत करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आणि आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होते विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते कुंदन पाटील, पालक प्रतिनिधी आदिती जोशी आणि शेतकरी नेते अजित नवले. तुमचे सुद्धा आभार.